आज कधी माझी इच्छा झाली म्हणजे गौशाला मध्ये जायची. आमच्या एरियापासूनच राजस्थानी गौसेवा आहे. इथल्या गौसेवापाशी कधी श्रीकृष्णांचं मंदिर पण आहे. म्हणून कधी पहिला चप्पल काढून कधी पायामधलं श्रीकृष्णांचं दर्शन घेण्यासाठी आलो. मंदिरमध्ये येऊन मनातली दोन शब्द सांगितलो. श्रीकृष्णांचं दर्शन घेतल्यानंतर मी डायरेक्ट आलो म्हणजे कधी गौमातांपाशी. जसं मी गौमातांच्या जवळ जवळ आलतो कने यांनी सगळी माझ्याकडे बघालतीत बघा. आणि इथे एवढी मायाळू गौमाता होतीत कने लई भारी वाटलं मला इथं आल्यानंतर. इथं गौशाल्यामध्ये आतमध्ये आल्यानंतर इथं मला कने गौमातांची बारकी बारकी पिल्ली असं वेगवेगळे इथं कने वार्ड पण होती. वार्ड म्हणजे यांचं वेगवेगळं अशी घरं होती. वेगवेगळ्या घराचं कारण म्हणजे कने छोटी छोटी बच्चे, परत त्याच्यानंतर गौमाता, परत त्याच्यानंतर वयस्कर गौमाता पण होती. ह्या गौशालामध्ये 3 ते 4 कने वार्ड होती. 3 ते 4 वॉर्डच्या प्रत्येक वॉर्डच्या आतमध्ये जाऊन कने गौमातांचं प्रेम आणि गौमातांना कने माझं पण प्रेम दाखवलो. खरोखर म्हणजे मला इथं आल्यानंतर खरोखर लय भारी वाटलं. गौमाता माझ्याकडे एवढं प्रेमानं बघत मला लय भारी वाटलं. इथं असं गौशाल्याला कने दान केलेले लोकांचे असं नावं पण आहेत. हे बघितल्यानंतर माझ्या मनात असं विचार आला की मी पण इथं काहीतरी दान करतो. मग आपल्या युट्यूबला कने 100K सबस्क्रायबर कंप्लीट झालीत कने मी इथल्या प्रत्येक गौमाताला कने 2-2 पिंडी वैरण आणून घालतो. आणि इथं गौमाता 60 ते 70 गौमाता आहेत. आणि कमेंट करा गौमाता.